हॅलो नमस्कार सगळ्यांनी जेवायला या. आता लवकर खूप खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे. तर मी आज काय बनवलंय सांगू काय दाखवतेच बरं का. परत तुम्ही सगळी काय काय करता मला लाईव्ह स्ट्रीमला विचारताना ताई काय बनवलं होतं काय खाल्लं वगैरे वगैरे. तर मी तुम्हाला म्हटलं छोटासा ब्लॉग बनवते आणि दाखवते मी आज काय बनवलेलं आहे. आणि सगळी या हा जेवायला नक्की या बरं का. नक्की यायचं बरं का सगळ्यांनी. चला दाखवते एक मिनिट. टंटडेन हे बघा आज मी बनवले अंडा करी मसाला अंडा. बघा छान दिसते की नाही. कसलं भारी डेकोरेशन केलं बघा की. अंडा करी आणि राईस बनवले. भात चपाती नाही बनवली हा भात. आता मी अंडा करी आणि राईस खाणार आहे हा. पटापटा या सगळ्यांनी खायला लवकर या. आणि हा मला पण स्वयंपाक छान येतो बरं का बनवायला. नाहीतर म्हणशीला नुसतं मग व्हिडिओ बनवते लाईव्ह स्ट्रीम घेते बघेल तेव्हा मोबाईल बघत असते वगैरे वगैरे. असं काही बनवू नका. मला स्वयंपाक पण येतो मस्त मस्त बनवायला बरं का. आणि या सगळ्यांनी जेवायला आता मी वाढून घेते. थांबा एक मिनटं. वाढून मस्त जेवायला बसते. तुम्ही पण या सर्वजण एक मिनटं. तर या सगळ्यांनी मी वाढून घेतलेला आहे. हे बघा मसाला अंडा आणि राईस भात हा. आणि हे कांद्याची पात. आणि मला खूप आवडते बरं का. मला कांद्याची पात जेवणाबरोबर खूप आवडते. आणि मुळा वगैरे असं छान 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 सलाद वगैरे प्रत्येक म्हणजे जेवताना की नाही मी सारखं घेऊनच बसते. कांद्याची पात असो मुळा असो कांदा टॅमॅटो वगैरे काकडी छान छान लागते मला. तर मला तुम्हाला छान दिसते की नाही हो. कसे दिसते बघा की. अंडा करी आणि राईस बस. आज चपाती नाही बनवली. सकाळपासून चपातीच खात होती ना त्याच्यामुळे म्हणलं राहू दे बाबा. सारखं चपाती खाऊन कंटाळा येतो. आता म्हणलं राईस आणि अंडे बनवते आता मसालेदार. कसं झालंय बघा. सगळी जेवायला या बरं. लवकर जेवायला. मला तर इतकी भूक लागली काय आता तुम्हाला सांगू. व्हिडिओच्या नादात जरा उशीरच व्हायला लागलाय बरं. भारी आहे. या खायला लवकर सगळेजण या. तर या सगळे खायला अंडा करी आणि राईस आणि सलाद पण बरं का. या सगळ्यांनी पटापटा या. परत बोलवलं नाही म्हणून सांगायचं नाही बरं का. भांडायचं नाही माझ्यासोबत. तर छोटे माझे ब्लॉग असतात आणि बघत जा. थोडे छोटेच असतात जास्त मोठे नाही बनवत मी. तर आवडला तर सगळ्यांनी लाईक करा शेअर अँड सबस्क्राईब. आणि माझं चॅनलचं नाव आहे मंदा की दुनिया. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. चला बाय बाय. जेवून घेते. खूप भूक लागली बाबा. लय बोलायला लागते लाईव्ह स्ट्रीमवर. बाय टेक केअर. तर आता जेवण झालेलं आहे आता माझं. आता आईस्क्रीम खायला आलेले आहे दुकानात. कुल्फी घ्यायला आलेले. चला दाखवते तुम्हाला कुल्फीमध्ये. अरे मी विचारलंच नाही पण कुल्फी कोणतं खायचंय काय विचारलंच नाही मी. अरे देवा जाऊ दे तिकडे. आता माझ्या मनानच घेते हा. चला तुम्हाला दुकान दाखवते एक मिनिट. अयो इकडं नाही बाबा तू काय एक मिनिट. तर या सगळ्यांनी कुल्फी खायला ह्या स्टोअर मधनं आणले बघा. हे कुठलं हे कृष्णा बेलगावी कुल्फी फेमस आहे छान आहे. मावा कुल्फी आहे. मावा कुल्फी मला आवडती मस्त आहे. तसे आहे या सगळ्यांनी खायला. मस्त तिखट लागले की कुल्फी. सर्दी असू दे तर गरमी. जेवून झालं की कुल्फी खाते बघा आम्ही सगळीच. आज खरं यावेळी जरा 15 दिवसाला तर असतोय. 15-20 दिवसाला तर असतोय. नाहीतर उन्हाळ्यात रोज. आता थंडी होती यावेळी त्यामुळं काय जास्त कुल्फी वगैरे काय खाल्ली नाही. पण हा केक होता बरं आईस केक. चला हे बघा मस्त आता लय वाट बघत नाही. खाऊया आता मस्तपैकी. तर या सगळ्यांनी कुल्फी खायला आता जेवण झालेलं आहे. आईस्क्रीम आणलेलं आहे. तोंडावर काढ की रे बाबा. असं करत जाऊ नको हार्दिक. हा घुसा दाबू नको माझा. मर जाएंगे मिट जाएंगे तेरे बिना. कॉपीराइट येईल बाबा. कॉपीराइट येईल चॅनलला. चला आईस्क्रीम खायला या सगळ्यांना आईस्क्रीम दाखव हार्दिक. वाव प्लीज सगळ्यांनी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा. आईस्क्रीम साठी तरी करा. नक्की करा. पाडची रे गपकी मस्ती करू नका. तर सगळ्यांनी कुल्फी खायला या. खूप टेस्टी आहे. मावा कुल्फी आहे. कुल्फीचं नाव मावा कुल्फी. मेड फ्रॉम मिल्क गोडनेस. अरे मावा कुल्फीला काय. चला मग सगळ्यांना माझा ब्लॉग आवडला असेल छोटासा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. छान कमेंट करा. सगळ्यांना शुभरात्री. चला बाय. कुल्फी खाते. थंडी वाजते पण कुल्फी भारी लागते बरं का. थंडीत खाऊ वाटते अजूनच.
चला बाय बाय बाय, शुभरात्री सगळ्यांनी, झोपा आता मस्त मस्त थंडीचे. हॅपी थंडी सगळ्यांना, हॅपी थंडी.